नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निहाल कोरे इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महत्त्वाचा टॉपिक आहे मेन्सच्या दृष्टिकोनातून, त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. संरक्षण क्षेत्रातली भारताची क्रांती कशा पद्धतीने आणि त्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे आपण कशा पद्धतीने वाटचाल करत आहोत. जागतिक महासत्ता होण्याच्या दृष्टिकोनातून संरक्षण क्षेत्रामध्ये स्वतःला इव्हॉल्व्ह करणं, स्वतःला ग्रो करणं खूप महत्त्वाचं ठरतं आणि त्या अनुषंगानं भारताने कशा पद्धतीने आपली वाटचाल चालू ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे, त्या माध्यमातून मेक इन इंडियाला कशा पद्धतीने चालना दिलेली आहे, त्या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत. हा PIB मधून घेतलेला डेटा आहे, त्या अनुषंगानं हे आपण आजचं लेक्चर घेत आहोत. ठीक आहे, टॉपिक आहे बघा, भारतीय संरक्षण क्रांती, आत्मनिर्भरतेकडे एक झेप, धोरणात्मक सुधारणा कशा पद्धतीने केलेल्या आहे, विक्रमी उत्पादन झालेलं आहे, उत्पादनाचं काय कशा पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये वाटचाल राहिलेली आहे आणि कसं आपण उत्पादन वाढवलेलं आहे याच्यामध्ये. ठीक आहे, जागतिक महासत्ता बनण्याच्या दृष्टिकोनातून भारताची वाटचाल कशा पद्धतीने राहिलेली आहे. ठीक आहे, हे डिफेन्स सेक्टरच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. सुरू करूया. ही माझ्याबद्दलची माहिती आहे. मी 2022 सालचा UPSC टॉपर आहे. मराठी माध्यमातून मी परीक्षा दिली होती. 2018 पासून मी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी गायडन्स देत आलेलो आहे. आजही ते मार्गदर्शनाचं मी काम करत आहे. न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग NLP हे आणि लाईफ कोच तुम्हाला माहिती असेल आय होप. तर ते माझं पॅशन आहे. त्या क्षेत्रामध्ये मी काम करत आहे ॲज अ कोच, NLP कोच म्हणून, माइंड कोच म्हणून आणि लाईफ कोच, आणि त्याच्याच माध्यमातून स्पर्धा परीक्षा, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माइंडसेट ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करत आहे. सुरू करूयात आजच्या लेसनला. डेटा आहे याच्यामध्ये. डेटाचा उपयोग काय, आपल्याला इंट्रो आणि कन्क्लुजन, आणि डेटाच्या माध्यमातूनच आपल्याला क्वेश्चनला डील करायचा आहे. क्वेश्चनमध्ये हा जो डेटा आहे, डेटा समजून घेऊयात, त्याच्यातून आपल्याला समजून गेलं आपण कशा पद्धतीने ग्रो करत आहोत. ठीक आहे, तर मुख्य ठळक बाबी काय, आपलं यश काय आहे बघा. आता 2024-25 मधील सर्वोच्च संरक्षण उत्पादन आपलं झालेलं आहे. ते साधारण म्हणजे किती आहे बघा, 1.54 लाख कोटी इतकं संरक्षण उत्पादन आहे. 2014-15 च्या तुलनेमध्ये ही वाढ जी आहे ती 174% वाढ झालेली आहे. लक्षात येते का, इतकी विक्रमी वाढ, 174% जी ग्रोथ आपण केलेली आहे 2014-15च्या तुलनेमध्ये 2024-25 मध्ये. आणि याच्या अंतर्गत काय आहे, मेक इन इंडियाला चालना द्यायची आहे. म्हणून काय आहे, तब्बल 16,000 MSMEs जे आहेत ते गेम चेंजर म्हणून पुढे आलेले आहेत. इतक्या मोठ्या उदयास आलेले उद्योग आहेत. म्हणजे मेक इन इंडिया आणि स्वदेशीचा पुरस्कार याच्यामध्ये दिसून येतो, आणि स्वदेशी उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न याच्यामधून ह्या डिफेन्स सेक्टरचं स्वतःच आत्मबल वाढवण्याचं, स्वतःचं उत्पादन वाढवायचं आहे. तर त्याच्या माध्यमातून MSMEला चालना द्यायची आहे. आता काय बघा, 2024-25 मधील विक्रमी संरक्षण निर्यात आहे. आधी काय असायचं, संरक्षण क्षेत्रामध्ये आपलं इम्पोर्ट जास्त असायचा. आता काय केलेलं आहे आपण, निर्यात केलेलं आहे. ती निर्यात बघा 23,622 कोटीची आहे. फायनान्शियल इयर 2024-25 मधलं हे विक्रमी संरक्षण निर्यात आहे. ठीक आहे, हा डेटा खूप महत्वाचा आहे. आता याच्यामध्ये उद्योगांचा सहभाग कसा आहे बघा, कशा पद्धतीने ते समजून घ्यायचं आहे. डेटा बघा, 2013-14 आणि 25-26 उत्पादन किती होतं बघा, 2.53 लाख कोटी 2013-14 हे उत्पन्न होतं. 2025-26 मध्ये हे उत्पन्न तब्बल वाढून जे आहे ते तब्बल 6.81 लाख कोटी झालेलं आहे. हे संरक्षण अर्थसंकल्पातील वाढ जी आहे ती बघा कशी झालेली, म्हणजे इतकी विक्रमी वाढ आपल्याला दिसून येते. याच्यामध्ये काय आहे, वाढती गती, म्हणजे किती स्पीडनं आपण याच्यामध्ये ग्रोथ करत आहोत, हे याच्यातून आपल्याला समजून येतं. खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचा विचार करता वाटा कुणाचा किती आहे बघा, सार्वजनिक क्षेत्राचा वाटा जो आहे तो 77% राहिलेला आहे आणि खाजगी क्षेत्राचा 23% राहिलेला आहे. खाजगी क्षेत्राचा वाटा मात्र काय झालेला आहे, 21% वरून 23% असं 2%नी ग्रोथ केलेला आहे. आपण बघितलं की खाजगी क्षेत्राला चालना देत आहोत. याच्या माध्यमातून आपण मेक इन इंडिया अँड ऑल जे 2% वाढला. संरक्षण परिसंस्थेतील वाढती भूमिका जी आहे ती खाजगी क्षेत्रातील दिसून येते. ज्यावेळी डिफेन्स सेक्टरमध्ये एक आपण इकोसिस्टम डेव्हलप करत आहोत, डिफेन्स सेक्टर ग्रोथ करत आहोत, त्याचबरोबर खाजगी क्षेत्राला आपण बूस्ट करत आहोत. त्याचे काय त्याला पूरक जे व्यवसाय आहेत MSME आपण बघितला आकडा, त्याच्या माध्यमातून जे आहे ते उद्योगाला आपण चालना देत आहोत. ठीक आहे, तर हा 2%ची वाढ याच्यामध्ये दिसून येते.
धोरणात्मक उपाय काय आहेत आणि टर्निंग पॉईंट ह्याच्यामध्ये काय राहिलेले आहेत बघा. महत्वाचं काय, पूर्वी आणि आता हे कंपॅरिझन जर केलं तर आपल्याला समजून येते की आपली कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये ग्रोथ सुरू आहे. पूर्वी काय होते बघा, खरेदी प्रक्रिया आपल्याला संथ गतीने दिसून यायचे आणि वेगवेगळ्या क्षमतांमध्ये तफावत आपल्याला दिसून येते. आता याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये काय, डीपीई पीपी मध्ये याच्याद्वारे काय केलं, खरेदीला आपण जलद खरेदीला चालना दिलेली आहे आणि संशोधन विकासाला प्रोत्साहन दिलेलं आहे. ठीक आहे, इनोव्हेशनला आणि संशोधनात्मक कार्याला याच्यामधून आपण जास्त प्रोत्साहन दिलेलं आहे. आधी काय असायचं, आयातीवर मी मगाशी सांगितलं की इम्पोर्टवर जास्त डिपेंड होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आता आपल्याला माहिती आहे इकॉनॉमिक्स, बेसिक इकॉनॉमिक्स, जितकं इम्पोर्ट जास्त तेवढा आपला परकीय चलनाचा तुटवडा आणि परकीय चलनावर ताण दिसून येतो. इथं काय झालं, सकारात्मक स्वदेशीकरण आपण स्वीकारलेलं आहे आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना दिलेली आहे. ह्याच्यातून दोन गोष्टी झाल्या, समजून घ्या. काय दोन गोष्टी इथं काय झालेलं आहे, आपण मेक इन इंडियाला चालना देतोय. ठीक आहे, मेक इन इंडियाला चालना देतोय, इनोव्हेशनला चालना देतोय. त्याच्या माध्यमातून हे काय होतं की आपला उद्योग वाढवतोय आणि दुसरी गोष्ट काय, परकीय चलनाचं जे काय ते आपण ताण जो आहे ते कमी करतोय. लक्षात येते काय, आपण याच्यामध्ये एक्सपोर्ट करत आहोत आता आणि इम्पोर्ट आपलं कमी झालं याच्यामुळे, त्यामुळे परकीय चलनाचा ताण आपला कमी झालेला आहे. आधी सुरुवातीला काय होतं की खाजगी क्षेत्राचा जो सहभाग होता तो मर्यादित होता आणि त्याच्यावर खूप सारे निर्बंध होते. आता काय, स्वयंचलित मार्गाने 74% आणि सरकारच्या मार्गाने 100% पर्यंत एफडीआयला परवानगी मिळालेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, क्षेत्र आहे ह्या क्षेत्रामध्ये आपल्याला ग्रोथ होताना दिसून येते. 13-14 मध्ये काय होतं, फक्त 686 कोटींची निर्यात आपण करू शकत होतो. 29 पर्यंत आपलं उद्दिष्ट काय बघा, 50,000 कोटींच्या निर्यातीचे ध्येय आणि सुलभ परवाने याच्यामध्ये आपलं हे असं उद्दिष्ट असणार आहे. खरेदी प्रक्रियेचे दोन मुख्य आधारस्तंभ असतात. एक पहिली आहे ती भांडवली खरेदी, डीएपी 2020 आणि दुसरं आहे डीपीएम 2025. भांडवली खरेदीमध्ये काय आहे बघा, आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला टेक्नॉलॉजी लागेल, त्याचबरोबर शस्त्रास्त्रे मिळवण्यासाठी धोरणात्मक आराखडा लागेल. दुसरा आहे सशस्त्र दलाच्या दैनंदिन कार्यात्मक तयारीसाठी सुव्यवस्थित नियम. आता याच्या माध्यमातून काय अचीव्ह करायचं आहे, याच्या माध्यमातून आपण अचीव्ह करत आहोत, काय करायचं म्हणण्यापेक्षा करत आहोत की गती मिळणार आहे, पारदर्शकता मिळणार आहे, इनोव्हेशन नाविन्यता याच्यामध्ये आणत आहोत आणि आत्मनिर्भरता ही मुख्य उद्दिष्ट आहे आणि याच्याकडे आपली वाटचाल सुरू आहे. हे जे आहे कन्क्लुजनला आपल्याला आन्सर रायटिंग मध्ये लिहायला मध्ये हे कीवर्ड्स लक्षात ठेवा, गती, पारदर्शकता, नाविन्य आणि आत्मनिर्भरता. डीएपी 2020 स्वयंपूर्ण संपादनासाठी धोरणात्मक आराखडा काय असेल बघा, प्रथम भारतीय दृष्टिकोन. प्रथम भारतीय दृष्टिकोन याच्या आधी काय, बाय इंडियन IDDM या श्रेणीला सर्वोच्च प्राधान्य. त्याच्यामुळे काय, याचा अर्थ काय समजून घ्या. प्रथम भारतीय दृष्टिकोन म्हणजे देशांतर्गत डिझाईन आणि उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. याच्यातून काय म्हणजे मेक इन इंडिया, थोडक्यात देशांतर्गत उत्पादनाला याच्यामध्ये चालना मिळेल आणि इनोव्हेशनला चालना मिळेल. त्याच्यामुळे काय होईल, MSME बूस्ट होतील, भारतीय उद्योग बूस्ट होतील. हा याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्यातून काय होईल की आपण आपलं जे काय ते इंडस्ट्रियल सेक्टर ग्रो करत आहोत. पारदर्शकतेसह गती खूप महत्वाचा मुद्दा आहे. डिजिटल एकत्रीकरण आणि सुलभ मंजुरी प्रक्रिया इथं सुलभ करण्यात आलेले आहे. किचकटचे जाचकाठी होता, बंधनं होतं ती काढून टाकलेले आहेत आणि जी काही सुलभ मंजुरी झाल्यामुळे काय होईल की वेळेची बचत व्हायला लागलेली आहे. आपण उत्पादकता वाढवत आहोत कारण तो जो टाइम स्पॅन आहे तो खूप कमी याच्यामध्ये झालेला आहे. भविष्यातील तंत्रज्ञान जसे की आपण म्हणतो की आता AIचा जमाना आहे, रोबोटिक्स, सायबर आणि अवकाश हे तंत्रज्ञान मिळवण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आलेले, जेणेकरून जे काही फ्युचर टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने ग्रो करू शकू. याच्यामध्ये इनोव्हेशन, रिसर्च आणि इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टीला आपण इथे चालना देण्यासाठी एक विशेष तरतुदी करण्यात आल्या. उद्योग एक भागीदार म्हणून सहभाग. आता आयडेक्स द्वारा खाजगी कंपन्या, स्टार्टअप्स आणि MSME सोबत सहकार्य. मी मग अशी काय सांगितलं की फक्त उद्योग आपला संरक्षण क्षेत्र बूस्ट करणं हेच उद्देश नाही, त्याचबरोबर खाजगी उद्योग किंवा उद्योगांना एक भागीदार म्हणून ज्यावेळी आपण आणू त्यावेळी याच्यामध्ये चांगले इनोव्हेशन आपल्याला समजेल आणि त्याच्यातून काय होईल, खाजगी कंपन्या वेगवेगळ्या स्टार्टअप्स होतील आणि MSME सोबत सहकार्य केल्यामुळे काय होईल की MSMEचं सेक्टर जे आहे ते बूस्ट व्हायला सुरू होईल, आपलं स्टार्टअप जे आहे ते बूस्ट व्हायला सुरू होईल. मेक इन इंडिया खूप चालना याच्यातून मिळेल आणि R&D आपलं जे आहे की रिसर्च अँड डेव्हलपमेंट आपल्या देशांतर्गत या सर्व गोष्टींना याच्यातून चालना मिळणार आहे.
ह्याच्यामध्ये सुलभीकरण करायचं, महसूल खरेदीचं सुलभीकरण याच्यामध्ये प्रामुख्याने अंतर्भूत आहे. आता व्यवसायाची सुलभता याच्यामध्ये कशा पद्धतीने करायचं, हे जे आहे ते ऑक्टोबर 2025 मध्ये लॉन्च करण्यात आलेलं आहे आणि 1 नोव्हेंबर 2025 पासून लागू आहे. याच्या अंतर्गत आहे ते सुमारे 1 लाख कोटींच्या कार्यात्मक तयारीसाठी उपयुक्तता आहे. काय आहे बघा, व्यवसाय सुलभता. आता व्यवसाय सुलभता म्हणजे काय, सर्व सशस्त्र दलामध्ये प्रमाणित प्रक्रिया ज्यामुळे विलंब कमी होईल. ठीक आहे, सर्टिफिकेशन आपण त्याला म्हणतो की त्या प्रक्रिया आणल्यामुळे काय होईल की विलंब कमी होईल आणि इनोव्हेशन आणि स्वदेशीकरण या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलं आहे. नाविन्य आणि स्वदेशीकरणाला पाठिंबा देण्यात आला आहे. विलंब शुल्क केवळ 0.1% प्रति आठवडा असेल. याच्यामध्ये स्वदेशी उत्पादनांसाठी 5 वर्षासाठी हमी ऑर्डर असतील आणि जुन्या एनओसीची जी काय जाचक प्रक्रिया होती त्याच्यापासून याला मुक्ती. मगाशी सांगितलं की जाचक बंधनं होती ती आपल्याला ह्याच्यातून कमी करण्यात आलेली आहे. त्याच्या जुने एनओसी प्रक्रिया जी होती त्यापासून याला मुक्ती द्यायची आहे. डिजिटल एकत्रीकरण, ठीक आहे, याच्यामध्ये ई प्रोक्युअरमेंट सिस्टम आणि डेटा आधारित देखरेख. ठीक आहे, प्रोक्युअरमेंट सिस्टम जी आहे ती त्याच्यामध्ये ई प्रोक्युअरमेंट सिस्टम आणायचे आणि डिजिटल एकत्रीकरण ह्याच्यामधून डेटा संकलन ह्या सगळ्या गोष्टी सुलभ करायचे जेणेकरून आपल्याला जे कामाला गती मिळेल आणि डेटा आधारित देखरेखीमुळे काय होईल, याच्यामध्ये पारदर्शकता येईल. ठीक आहे, देशांतर्गत उत्पादनाला चालना. आता अवलंबित्वाकडून वर्चस्वाकडे वाटचाल आपली दिसून येते. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आपलं काय होतं की जे काय आहे ते आपलं इतरांवर अवलंबून होतो. आता आपण काय करतोय की वर्चस्व आपण याच्यामध्ये निर्माण करतोय. आत्मनिर्भर भारत धोरणांचा थेट परिणाम कशा पद्धतीने ते बघू शकतो. 14-15ला ते 46,429 कोटी इतकं होतं. त्याच्यानंतर 23-24ला काय आहे बघा, 1,27,434 कोटी. 24-25ला आहे 1,54,000 कोटी. उद्दिष्ट काय आहे, 29 पर्यंत टार्गेट 3 लाख कोटींचं आहे. याच्यामध्ये म्हणजे दबदबा निर्माण करायचे, स्ट्रॉंग याच्यामध्ये आपलं जे काय पॉवर याच्यामध्ये निर्माण करायचे आहे. हा चार्ट वरून लक्षात येते की आतापर्यंत जर 24-25च्या डेटापर्यंत जर आपण इतकी मजल मारलेली आहे, 14-15 ते 24-25 हा डेटा बघा किती आपली याच्यामध्ये ग्रोथ झालेली दिसून येते. आणि उद्दिष्ट जे आहे ते 2029 पर्यंत 3 लाख कोटींचं उद्दिष्ट आहे. म्हणजे अवलंबित्वाकडून वर्चस्वाकडे आपण जात आहोत. संरक्षण परिसंस्थेचा विस्तार कशा पद्धतीने आहे बघा. डीआरडीओला रुपये 500 कोटीचा निधी आहे. त्याच्या अंतर्गत काय आहे बघा, संरक्षण औद्योगिक कॉरिडॉर, त्याच्यामध्ये UPDIC आणि TNDIC 289 सामंजस्य करार झालेले आहेत त्याच्यामध्ये. आणि संभाव्य गुंतवणूक जी आहे ती 66,423 कोटी इतकी आहे. ठीक आहे, 15 DIC आणि COE याच्यामध्ये संरक्षण उद्योग आणि शिक्षण केंद्रे. आता याच्यामुळे काय होणार आहे की इनोव्हेशन R&D, ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये संरक्षण विषयक अभ्यासक्रमांना आपण याच्यातून चालना देणार आहोत आणि तंत्रज्ञान विकसन करायला, त्याचबरोबर संशोधनात्मक कार्याला चालना देणार आहोत. आणि याच्यातून MSME आणि त्याचं तंत्रज्ञान जे आहे ते 16,000 नवीन MSME आपण चर्चा केली आणि TDP योजनेअंतर्गत प्रगत तंत्रज्ञानाचा विकास करायचा विचार आहे. पुनर्गठन बघा, ऑर्डनन्स फॅक्टरीचे पुनर्गठन करायचं, ज्या काय आपल्या ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत त्याच्या अंतर्गत काय करायचं, 7 नवीन कंपन्यांची निर्मिती करायचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, हा अशा पद्धतीनं विस्तार आहे. तर हे जे आहे ते DRDOचा रोल ह्याच्यामध्ये खूप महत्वाचा आहे. ठीक आहे, 7 नवीन संरक्षण कंपन्यांची निर्मिती म्हणजे आधीच्या ऑर्डनन्स फॅक्टरीज आहेत त्यांच्या पुनर्गठन करून 7 नवीन संरक्षण कंपन्यांची जी आहे ती निर्मिती आहे. व्यावसायिक सुलभता आणि डिजिटल पारदर्शकता कशा पद्धतीने आहे बघा. पूर्णपणे डिजिटल निर्यात अधिकृतता पोर्टल, म्हणजे हे पोर्टल डेव्हलप करण्यात आलेलं आहे. आणि याच्या अंतर्गत 2024 मध्ये साधारण म्हणजे 1,762 मान्यता देण्यात आलेल्या. ठीक आहे, याच्यामध्ये वाढ जी आहे ती 16.92% इतकी आहे. 462 कंपन्यांना 778 औद्योगिक परवानग्या, म्हणजे इतक्या मोठ्या जे काय परमिशन मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येते. 24-25 मध्ये काय आहे, 2,01,050 कोटींचे विक्रमी 193 करार जे आहेत, 193 करार झालेले आहेत. त्यापैकी साधारण 1,68,922 कोटींचे जे आहेत ना इतके करार
केवळ देशांतर्गत उद्योगांना, म्हणजे एवढ्या म्हणजे आकडा बघा तुम्ही, निम्म्याहून अधिक जवळजवळ जो आहे ते तेवढ्या रकमेचा जो करार जो आहे ना, तर देशांतर्गत, म्हणजे मी मगाशी सांगितलेला मुद्दा भारतीय प्रथम हा जो काय मुद्दा सांगितला ना, तो प्राधान्य द्यायचा आहे की देशांतर्गत उद्योगांना चालना द्यायची आहे. आणि काही प्रमाणात परकीयांशी याच्यामध्ये जे काय ते करार दिसून येतात. म्हणजे हे करार जे आहेत ते जास्तीत जास्त करार जे आहेत ते देशांतर्गत करण्याचा मानस याच्यामधून दिसून येतो. ठीक आहे. संरक्षण संपादने बघा, आत्मनिर्भरतेला गती द्यायची आहे. किमान 65%, आता किमान 65% संरक्षण उपकरणे देशांतर्गत उत्पादित केली जातात. 65% एवढं तर देशांतर्गत व्हायलाच पाहिजे. मॅक्झिमम झालं तरी चालेल, बट मिनिमम जे आहे ते 65% देशांतर्गत झालंच पाहिजे. आता पूर्वीच्या 65 ते 70% आयात अवलंबित्वाकडून एक मोठी झेप आहे. आधी सुरुवातीला काय होतं, 65 ते 70% आपले आयात व्हायचे. आता काय 65% आपण मिनिमम आपण देशांतर्गतच उत्पादन करणार आहोत. केंद्रीय अर्थसंकल्प ही आकडेवारी खूप महत्वाची. 24-25 मध्ये संरक्षण सेवासाठी भांडवली खर्चांतर्गत 1.72 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. इतकी मोठी तरतूद आपण याच्यामध्ये केलेली आहे. हा आकडा खूप महत्वाचा आहे. सुरुवातीला काय असायचं, 65 ते 70% आपली आयात असायची. आता काय 65% मिनिमम आपण स्वतः देशांतर्गतच प्रोड्यूस करणार आहोत. ठीक आहे, उत्पादक देशांतर्गतच करणार आहोत, किमान 65%. 2025 मधील डीएसी मधल्या प्रमुख मंजुरी काय आहेत बघा. मार्च 2025 मध्ये काय झालं, T-90 टँक इंजिन, त्याच्यामध्ये वरुणास्त्र टॉर्पेडो, AEW अँड सी प्रणाली, याच्यामध्ये आपण ही तरतूद करण्यात आलेली. ही तरतूद आहे ती 54,000 कोटींची आहे. जुलै 25 मध्ये परत जवळजवळ 1.5 लाख कोटींची तरतूद आहे. त्याच्या अंतर्गत काय, बाय इंडियन IDDM म्हणजे काय, अंतर्गत पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र विकसित करायचे आहेत आणि ऑटोनॉमस व्हेसल्स विकसित करायचे आहेत. ऑगस्ट 25 मध्ये काय 67,000 कोटी ही तरतूद करण्यात आली. ती कशासाठी आहे बघा, ब्रह्मोस फायर कंट्रोल, माउंटेन रडार आणि स्वदेशी मेल RPS ह्याच्यासाठी ही तरतूद करण्यात आलेली. ही तरतूद आहे 67,000 कोटी. परत पुढे आपण करतोय ऑक्टोबर 2025 मध्ये, एक मिनिट, जवळजवळ 79,000 कोटी. याच्यामधून काय करायचंय, प्रगत हलके टॉर्पेडो डेव्हलप करायच्या, लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स, नाग क्षेपणास्त्र प्रणाली, याच्यासाठीची ही तरतूद आहे. आता एक सगळे क्षेपणास्त्र कसं आहे, काय वेगवेगळं ह्याचं काय आहे स्पेसिफिकेशन ऑल, एखाद्या आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये सगळं स्पेसिफिकेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथं समजून घेऊयात. म्हणजे डिफेन्स सगळे क्षेपणास्त्र असतील किंवा आणखी काही मिसाईल्स किंवा आणखी काही टँक, सगळे जे काही गोष्टी आहेत ते प्रिलिमसाठी खूप महत्वाचं आहे. तर तो डेटा आपण सगळा एखाद्या लेक्चरमध्ये आपण बघूयात. नवीन निर्यात यशोगाथा काय आहे बघा. निर्यात 34%, 34% ग्रोथ आहे. गेल्या दशकात म्हणजे त्याच्या तुलनेत 30 पटीने वाढ दिसून येते गेल्या वर्षापासून. आता मागच्या वर्षीची तुलना केली तर 12.04% वाढ झालेली आहे. म्हणजे 23-24 मध्ये किती होती, 21,083 कोटी होती. आता काय 24-25 मध्ये 23,622 कोटी आहे. म्हणजे 34% याच्यामध्ये वाढ दिसून येते. आता यात काय झालेलं आहे, खाजगी क्षेत्राचे योगदान वाढलेलं आहे. आपण मगाशी बघितलं 15,223 कोटी इतकं आहे. आणि DPSU चे योगदान जे आहे ते 8,389 कोटी आहे. म्हणजे इतकं आपल्याला वाढ झाल्याची दिसून येते. ठीक आहे. 2014 मध्ये किती होते बघा, हा मुद्दा सांगायचा राहिला की 14 पासून 23-24 आणि परत मग 24-25 असा. तर 14ला होती ती 686 कोटी होती. तिथून ती इतकी वाढ एका दशकामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे 686 कोटी पासून 21,083 कोटी इतकी वाढ आपल्याला दिसून येते. आणि 23-24च्या तुलनेमध्ये 24-25 मध्ये काय झालेलं, 21,083 पासून आपण 23,622 कोटी इतकी आपण ग्रोथ केलेली आहे. याच्यामध्ये मुत्सद्देगिरीचा हा महत्वाचा भाग आहे. म्हणून संरक्षण निर्यात आपण काय म्हणतो, डिप्लोमसीमध्ये हा खूप महत्वाचा आहे. इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपल्याला पार्ट हा बघावा लागतो. तर हा खूप महत्वाचा भाग आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण काय करतोय की
संरक्षण क्षेत्रात आपली निर्यात वाढवत आहोत. ठीक आहे, सुमारे 80 देशांना, जवळजवळ 80 देशांना आपण शस्त्रास्त्र आणि त्याच्या ज्या काही प्रणाली आहेत डिफेन्स सेक्टर मधला त्याचा पुरवठा करतोय. मग त्याच्यामध्ये काय आहे, तेजस आपण नाव ऐकतोय नेहमी, तर तेजस लढाऊ विमानांचा समावेश आहे. हलके टॉर्पेडो आणि रडार आहेत, हे टेक्नॉलॉजी खूप भारताची ऍडव्हान्स मानली जाते, ते आपण हे करतोय, एक्सपोर्ट करतो. त्याचबरोबर बुलेट प्रूफ जॅकेट्स आणि गस्त नौका जे आहेत ते आपण याच्यामध्ये दुसऱ्या देशांना पुरवत आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दारुगोळा आणि उपप्रणाली, ह्याचा आपण हे 4 ज्या गोष्टी आहेत त्या आपण निर्यात करत आहोत. आता ह्या डिजिटल धोरणामुळे ह्या सगळ्या गोष्टीला गती आलेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, डिप्लोमसीमध्ये याचा रोल जो आहे तो खूप महत्वाचा आहे. भारतीय राजनैतिक धोरण, त्याच्यामध्ये किती देशांना आपण 80 देशांना शस्त्रास्त्र आणि त्या संबंधित प्रणालीचा आपण पुरवठा करतो. निष्कर्ष काय आहे याच्यामध्ये, निष्कर्ष काय करणार, सुरुवातीलाच मी अगदी निष्कर्ष वर बोललेलो आहे की भारताचा जागतिक संरक्षण केंद्र बनण्याचा हा प्रवास सुरू आहे. आणि हा एका पीकवर, म्हणजे आपण टार्गेट किती मोठं ठेवलेलं आहे बघा. आपण इम्पोर्ट करायचो एकेकाळी दशकभरापूर्वी, आणि आज आपण त्याच 65% आपलं इम्पोर्ट, 65 ते 70% इम्पोर्ट असायचं, आता 65% मिनिमम हे आपल्या देशामध्ये आपण बनवत आहोत. आता ते फक्त बनवत नाही, तर आता बघितलं की 80 देशांना आपण एक्सपोर्ट करतो. म्हणजे आपला प्रवास काय, संरक्षण केंद्र बनण्याचा आहे. ठीक आहे, याच्या अंतर्गत काय करू आपण, आत्मनिर्भर भारत. ठीक आहे, आत्मनिर्भरता आपण वाढवतोय, संरक्षण क्षेत्रामध्ये आयात अवलंबित्व कमी करत आहोत आणि देशांतर्गत रिसर्च अँड डेव्हलपमेंट इकोसिस्टम डेव्हलप करत आहोत, मजबूत करत आहोत. संशोधनात्मक गोष्टींना याच्यामध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये आपण चालना देत आहोत. ठीक आहे, मेक इन इंडिया प्रोजेक्ट, त्याला आपण याच्यातून बूस्ट करत आहोत. खाजगी उद्योगांना चालना दिलेल्या स्टार्टअप्स आणि एमएसएमई सोबत धोरणात्मक भागीदारी, उद्योग भागीदार आपण बघितला मगाशी मुद्दा, तो उद्योगांची भागीदारी वाढवून याच्या अंतर्गत काय, मेक इन इंडियाला आपण चालना देत आहोत. आणि जागतिक संरक्षण हब, याच्यामध्ये काय, नवीन तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करून निर्यात वाढवत आहोत. आणि तांत्रिक सार्वभौमत्व साध्य करणं, हा कीवर्ड खूप महत्वाचा आहे. तांत्रिक सार्वभौमत्व साध्य करणं हे स्वप्न नसून हे वास्तविकता आपण याच्यामध्ये उतरत आहोत. तांत्रिक सार्वभौमत्व खूप महत्वाचा कीवर्ड आहे. ठीक आहे, टेक्नॉलॉजिकल सोव्हरॅनिटी आपण म्हणतोय, तर ते सिद्ध करण्याचा आपला जे काय ते आपण वास्तव्यात उतरवत आहोत. तर हे मुद्दे 3 खूप महत्वाचे. आत्मनिर्भर भारत म्हणजे आपण काय करतोय, याच्यातून आपण ह्या 3 गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत ब्रॉडली, आणि याच्यामध्ये आपला जो संरक्षण क्षेत्रामध्ये आपण दबदबा निर्माण करत आहोत. तर लेक्चर आवडला असेल, आय होप. खूप महत्वाचं आहे डिफेन्स सेक्टरमध्ये. आय होप काही टेक्निकल ह्याच्यामध्ये तुम्हाला डाऊट असेल, बट तो आपण म्हणजे सगळ्याच्या काही डिफेन्सचं एक छोटंसं लेक्चर आपण घेऊ, त्याच्यामधून वेगवेगळे मिसाईल्स, त्या सगळ्या गोष्टी आपण जे काही टेक्नॉलॉजिकलच्या टर्मिनॉलॉजी आहेत ते क्लिअर करण्याचा नक्की प्रयत्न करू. बट हे लेक्चर आवडलं असेल तर तुम्ही इतरांना शेअर करा. अशाच सिरीजसाठी आपण वेगवेगळे PIB असेल किंवा महत्वाचा जो डेटा आहे तो आपण डिस्कस करणार आहोत. न्यूजमध्ये आहे, जो मीन्ससाठी उपयोग येईल, प्रिलिम्ससाठी उपयोगाला येईल. ठीक आहे, तर त्या सर्व इश्यूजवर आपण बोलणार आहोत. त्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.